आपल्या आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेल्या नितेश राणेंना आता त्यांच्या भावानं सबुरीचा सल्ला दिलाय। सभेत बोलताना भान ठेवावं असा वडिलकीचा सल्ला निलेश राणेंनी नितेश राणेंना दिलाय। यावरून दोन्ही भावांमध्ये ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय। पाहूया। राणेंचे दोन्ही पुत्र नेहमीच सडेतोड आणि वाद निर्माण करणाऱ्या विधानांसाठी ओळखले जातात, पण यंदा निलेश राणे यांनी जपून बोला असं म्हणत आपल्या भावाचेच कान टोचलेत। त्याचं झालं असं की धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली। सोबतच धाराशिवच्या अधिकाऱ्यांना सुद्धा चांगलाच दम दिला। भाजप कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही, बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना फोन लावायचा असं म्हणत अधिकाऱ्यांना दमबाजी केली। धाराशिवचे अधिकारी भाजपच्या कार्यकर्त्यांचं ऐकत नाहीत अशी तक्रार कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्याकडे केली होती। आमच्या कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या आहेत काय, त्यांना थोडं आठवण देऊन आलो ते बाबा विसरू नका, बदलीचा जेव्हा चिठ्ठी हातात येईल तेव्हा आमच्याच मुख्यमंत्रीला फोन लावायचे, अन्य लोकांना नाही फोन लावायचे आणि बाकीचे तो फोन पण उचलणार नाहीत तेव्हा। आणि म्हणून जास्त वळवळ आमच्या कार्यकर्त्यांबरोबर करायची नाही या भाषेमध्ये सांगून आलेलो आहे। नितेश राणेंच्या विधानानंतर त्यांचे मोठे बंधू निलेश राणेंनी नितेश यांना सभेत बोलताना भान ठेवा असा सल्ला दिला। याबाबत त्यांनी ट्विट केलं तर त्याला नितेश राणे यांनी सुद्धा ट्विट करत मिश्किल उत्तर दिलंय। नितेशनं जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कुणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असं ट्विट निलेश राणे यांनी केलं। तर त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं मिश्किल उत्तर दिलंय। यापूर्वी सुद्धा नितेश राणे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले। आताही अधिकाऱ्यांना दम दिल्यानं यावरून वातावरण चांगलंच तापलंय। नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना शिस्त नाही अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। या ठिकाणी सांगतो की नारायण राणे असतील, हे दोन पोरं असतील, याने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे। कशामुळे माहिती आहे ना, शिस्त नाही त्यांना काही, भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे। एक तर शिवसेनेचे आमदार आहेत, एक तर शिवसेनेचे खासदार आहे वडील, ते नाही आहे, ते शिंदेकडे येते। आणि म्हणून असं असेल तर त्यांच्याकडे पाहणंच नको, कारण काही बोलतात ते इतक्या घाणेरड्या प्रकारे बोलताना की इतकं काही बोलायचं असतं का काही, आणि मग बोलून येत असते। दरम्यान नितेश राणे यांच्या दमदाटी भाषेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव केली आहे। त्यांनी बोलताना हे बोलायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं। पण त्या ठिकाणी जे काही थोडा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीने बोलणं झालं आहे त्यामुळे थोडी प्रतिक्रिया आली आहे। पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ जो होता, म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्यांकडे होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता। पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मतभेद निर्माण झाले। यापूर्वी सुद्धा नितेश राणे यांनी दमदाटी वाद निर्माण करणारी पुष्कळ विधाने केली, मात्र मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीकडून वारंवार सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य होत असल्याची टीका विरोधक सातत्यानं करतात। आता भावानंच सल्ला दिल्यानं नितेश राणे यापुढे सभेत बोलताना भान ठेवतील का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।